मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे मला आठवत नाही की एखादी गोष्ट मी इतक्या म्हटली असेल माझ्या व्हिडिओजमध्ये आणि ती मी परत रिपीट करणार आहे, कारण की हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 2026 हे फारच महत्त्वाचं वर्ष आहे. स्मार्टफोनचे प्राइजेस वाढणार आहेत आणि त्यामुळे जर का तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आत्ता घ्या. बेसिकली 40,000च्या खाली सगळ्यात चांगले फोन्स कुठले आहेत हे मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. पण जी प्राइस मी आत्ता तुम्हाला सांगतोय ना, ती 15, 20, 25 दिवस जास्तीत जास्त एक महिना व्हॅलिड आहे. दर महिन्याला 2-3 हजार ने प्राइस वाढतायत. त्यामुळे जर का तुम्हाला फोन घ्यायचा असेल आत्ता घ्या. कुठल्याही बजेटमध्ये घ्यायचा असेल आत्ता घ्या. आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो 40,000च्या खाली सगळ्यात चांगले फोन आहे आणि वेगवेगळ्या यूज केसेससाठी मी सांगणार आहे. म्हणजे जर का तुम्हाला गेमिंग महत्त्वाची असेल तर कुठला घ्यायला पाहिजे, कॅमेरा महत्त्वाचा असेल, डिस्प्ले महत्त्वाचा असेल, बॅटरी महत्त्वाची असेल तर कुठला घेतला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे पूर्ण बघा व्हिडिओ, एंडपर्यंत बघा आणि तुम्ही सांगा खाली कमेंट्समध्ये तुम्हाला कुठला फोन सगळ्यात जास्त आवडला तो. हे बघा, जर का तुम्ही गीकी स्टाईल मध्ये असाल, टेकी असाल, तुम्हाला युनिक फोन पाहिजे ना तर नथिंग फोन 4A Pro मी तुम्हाला सजेस्ट करेन. 40,000च्या खाली 8128 वेरियंट 39,999 ला येतो. हे बघा, मागं तुम्हाला ग्लिफ मॅट्रिक्स डिस्प्ले, त्यामुळे ते चांगलं आहे. मेटल बॅक आहे आणि खरंच जर का तुम्ही मागून बघितला ना या फोनला वेगळा दिसतो, म्हणजे यू विल स्टँड आउट. दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट दिस फोन. आणि मग नथिंग OS एकदम क्लीन UI आहे, विजेट्स वगैरे मिळतात. 7 Gen 4 प्रोसेसर आहे, ठीक ठाक आहे. परफॉर्मन्स या प्राइस मध्ये चांगले फोन्स आहेत, दुसरे जे परफॉर्मन्स चांगले येतात, पण युनिकनेस, डिझाईन आणि OS साठी मी तुम्हाला नथिंग फोन 4A Pro सजेस्ट करेन 39,999 मध्ये. त्याच्यानंतर जर का तुम्हाला कॅमेरा महत्वाचा असेल तर Oppo Reno 15. येस, Oppoचे कॅमेराज खूप इम्प्रूव्ह झाले आहेत. मला यावेळेला ऍक्च्युअली सरप्राइजिंग वाटलं की ह्या लिस्ट मध्ये विवोचा कुठलाही फोन नाहीये. म्हणजे कॅमेरा म्हटलं की विवो आपण नेहमी म्हणतो. ह्या प्राइस रेंज मध्ये मी म्हणेन की Oppo इज वन ऑफ द बेस्ट फोन्स आउट देअर विच यू कॅन पिक अप फॉर अ कॅमेरा. ग्लास बॅक आहे, मेटल फ्रेम आहे, 50+50 मेगापिक्सल 3.5x टेलीफोटो कॅमेरा आहे, प्लस 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. म्हणजे एक फंक्शनल चांगला कॅमेरा सेटअप आहे आणि 50 मेगापिक्सेलचा तुम्हाला फ्रंट सेल्फी कॅमेरा सुद्धा येतो. 6,500 mAh ची बॅटरी, IP6869 आहे, 7 Gen 4 आहे. परफॉर्मन्स ठीक ठाक आहे, 1.4 मिलियन अंडरस्कोर येतो, 120 हर्ट्झचा OLED स्क्रीन येतो. 8256 वेरियंट 41,400 ला मिळतो. जर का ऑफर्स मध्ये वगैरे घेतला तर 40,000च्या जवळ तुम्हाला मिळेल. तर कॅमेरासाठी Oppo Reno 15. आणि हा ना, ऑफलाईन शॉप मध्ये जाऊन तुम्ही ऍक्च्युअल बघा, टेस्ट करा, यू विल डेफिनेटली लाईक इट. त्याचा इन हँड फील वगैरे सुद्धा चांगला आहे. जर का एक बॅलन्स्ड सगळ्या बाबतीत कॅमेरा सोबत आहे, डिस्प्ले सोबत आहे, बॅटरी सगळं पाहिजे तर मी Realme GT7 म्हणेन. थोडा जुना आहे. GT7 मध्ये 12,256 वेरियंट मिळतो, नॉट 8,256. Dimensity 9400E हा फ्लॅगशिप लेवलचा प्रोसेसर आहे, ज्याचा अंतुन स्कोर 2.1 मिलियन येतो. AMOLED 1.5K रेझोल्यूशनचा 6.8 इंचचा चांगला डिस्प्ले आहे. 50+50+50 मेगापिक्सेल 50 मेगापिक्सेल 2x टेलीफोटो आहे, पण चांगला कॅमेरा आहे. म्हणजे Oppo Reno 15 नंतर जर का मी कुठला फोन म्हटला ना तर मी म्हणेन हा जो Realme GT7 आहे तो तुम्ही नक्की कॅमेरासाठी सुद्धा घेऊ शकता. इव्हन बॅटरी 7,000 mAh ची बॅटरी, 120 वॉट चार्जिंग आहे, IP6869 आहे. Realme UI 7 येतं, 3 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळतात. हा तुम्हाला डेफिनेटली 12,256 फॉर 39,999 इज वन ऑफ द मोस्ट बॅलन्स्ड फोन इन दिस प्राइस रेंज. आणि जे काय फोन सांगतोय सगळे मी टॅग केलेले आहेत, खाली लिंक सुद्धा देतोय, नक्की जाऊन बघू शकता. आता 2 फोन्स असे आहेत जे माझ्या हिशोबाने फार जवळ आहेत, पण मला दोन्ही फोन आवडतात. तुम्ही एक प्रीमियम बिल्ड फ्लॅगशिप परफॉर्मन्स तुम्हाला पाहिजे असेल तर OnePlus 13R कडे बघू शकता, जो 12,256 वेरियंट 41,42,000 मिळतो. ग्लास मेटल बिल्ड डिझाइन मिळतं, म्हणजे फ्रेम सुद्धा याची मेटल आहे. 120 हर्ट्झचा LTPO डिस्प्ले मिळतो. स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 मिळतो. थोडा जुना प्रोसेसर आहे, पण तरी 2 मिलियन अंतुर देतो आणि फ्लॅगशिप परफॉर्मन्स आहे. म्हणजे तुम्ही 120 हर्ट्झ वरती BGM वगैरे गेमिंग करायचं तर करू शकता, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. 50+50+8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, 16 मेगापिक्सेलचा फ्रंट आहे, 3 वर्षाचे तुम्हाला मेजर अपडेट मिळतात. तर हा जो आहे 41,42,000 12,256 वेरियंट एक प्रीमियम बिल्ड पाहिजे असेल आणि फ्लॅगशिप परफॉर्मन्स पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. नाही तर मग OnePlus Nord 6 जो आता लेटेस्ट लॉन्च झालेला आहे, आय थिंक दॅट इज ऑल्सो एक्स्ट्रीमली गुड प्रॉपोजिशन. 8256 वेरियंट याच्यामध्ये मिळतो, पण तुम्हाला 8S Gen 4 मिळतोय, ज्याचा अंतुर स्कोर ऍक्च्युअली 8 Gen 3 पेक्षाही जास्त आहे. त्याचा 2.1 मिलियन वगैरे येतो, ह्याचा 2.4 मिलियन येतो. त्यामुळे परफॉर्मन्स चांगला आहे. पण हो, त्याच्यासारखं मेटल बिल्ड वगैरे जे आहे ना, जे एक प्रीमियम बिल्ड आहे तेवढं नाही आहे याच्यामध्ये. LPDDR5 RAM टाइप, UFS 4.1 स्टोरेज टाइप. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट बॅटरी सगळ्यात महत्वाची असेल ना तर तुम्ही ह्याकडे बघू शकता. 9,000 mAh ची बॅटरी, 2 दिवस तुम्हाला याची बॅटरी जाईल. त्यामुळे परफॉर्मन्स आणि बॅटरी जर का पाहिजे असेल तर ह्याच्याकडे तुम्ही बघू शकता. प्लस की सुद्धा येते, म्हणजे AI चे फीचर्स मिळतात आणि 4 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळतात. ह्याच्यामध्ये LTPO डिस्प्ले नाहीये, पण 165 हर्ट्झचा LTPS डिस्प्ले आहे, 1.5K रेझोल्यूशनचा. तर LTPO पाहिजे असेल तर 13R कडे बघा, नाहीतर मग लेटेस्ट OnePlus Nord 6 कडे सुद्धा बघू शकता. इनफॅक्ट मला वाटतं की Nord 6 चे जे आता वरचे व्हेरियंट्स असतील ना ते असे असतील की ते नंबर सिरीज जे फ्लॅगशिप
फ्लॅगशिप आहे ना वन प्लसचे ते लॉन्च करणार नाही, नॉर्डलाच एक्सटेंड करतील. यू विल नॉट गो रॉंग इदर विथ नॉट 6 और विथ वन प्लस 13R. तर हे माझ्या हिशोबाने सगळ्यात चांगले फोन आहेत. बरं, अजून एक गोष्ट नॉट 6 ची म्हणजे 3-4 हजारांनी स्वस्त आहे. 38,999 ला 8256 व्हेरियंट तुम्हाला मिळतं. डेफिनेटली यू कॅन लुक ॲट इट. जसं आधी सांगितलं मित्रांनो, जे फोन सांगितलेले सगळ्याचे लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आणि टॅग सुद्धा करतोय. आता ह्यापैकी जर का तुम्हाला कुठला फोन घ्यायचा असेल, तुम्ही कुठला घ्याल आणि का, हे खाली कमेंट्समध्ये सांगा. आणि या व्हिडिओचा काही फायदा झाला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. हे नॉलेज फक्त तुमच्याकडे ठेवू नका, आपल्या मित्रांना सुद्धा कळू द्या. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.